खानदेश प्राचीन काळापासून अनेक जीवन पद्धती आणि संस्कृतीच्या प्रवाहांचं संगमस्थळ ठरलेला महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, हजारो वर्षांपासून सुरू असलेला गावगाडा, विविध जाती जमाती, आदिम लोकदैवतांची उपासना व अहिराणी भाषा हा इथल्या लोकजीवनाचा विशेष. वेल्हाणे धुळे जिल्ह्यातलं एक लहानसं गाव. हे ओळखलं जातं इथल्या चांगदेव मंदिरासाठी. चांगदेव किंवा चांग सुलतान हे खानदेशातील धनगर जमातीचं एक प्राचीन दैवत. श्रावण शुद्ध चतुर्दशी या दिवशी खानदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेले देव ऋषी, त्यांचे साथीदार आणि भाविक यांचा इथे मेळा भरतो. भाविकांचं श्रद्धास्थान ठरलेल्या चांगदेवाची माहिती मिळते ती देव ऋषी आणि त्यांचे साथीदार यांच्या वई गायनामधून. वई हा एक लोकछंद आहे. हे देव ऋषी आणि साथीदार रात्रभर चांगदेवाची पारंपरिक वई किंवा ओवी गातात. या वईला शेकडो वर्षाची मौखिक परंपरा लाभली आहे. वई गायनाला ज्या एका डमरू सदृश्य वाद्याची साथ लाभते त्याला डांखा किंवा डंका असं म्हणतात. खानदेशी धनगर प्राचीन 5 दैवतांची पूजा करतात. ही दैवत महाभारतातील 5 पांडवांचा अवतार मानली जातात. चांगदेव मंदिराच्या शिखरावर लहुबा किंवा लहू साधू यांची प्रतिमा आहे. ते आद्य देव ऋषी मानले जातात. वयांमध्ये त्यांची कथा सांगितली जाते. मंदिरात आलेले देव ऋषी आणि त्यांचे साथीदार चांगदेवाची वई गातात. हिंदी मिश्रित अहिराणी भाषेतल्या या वईत खानदेशच्या सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. छोड़ दिया फुलवाड़ी ऊपर के गंजा धोपे मार दिया मारा तो दाव
भक्ति को जरूर यश दूंगा, भक्ति को जरूर यश दूंगा। जैसा लक्ष्मण दगड़ू को मान ऐसा तुमको मान गवी हो फुलवाड़ी ऊपर के धापे गंजा मार दिया ऊपर पानी हमने विचार बनाया भाई जुलाली ये जगहों में कभी निकल गया तो हमने कुछ मेरा भागो भागो पंचो भाई
वेल्हाणे गावात निंबाजी भगत यांची समाधी आहे. मढीचा इतिहास असा आहे की 800 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की त्यावेळेस चांग सुलतान या देवाने अवतार घेतला आणि त्यांचे जे पहिले भगत होते ते होते निंबाबा वेल्हाण्यातले. वेल्हाणे या गावाचे निंबाबा हे पहिले भगत होते आणि त्यांना जोडीदार होता अजबसिंग पाटील. या दोघं इसमांनी भक्तीचा प्रसार करण्यासाठी हा मेळा इथं भरवला. म्हणजे ही जो यात्रा येते श्रावण महिन्याच्या 14ला 13 आणि 14 या 2 दिवशी यात्रेचा मेन उत्सव असतो. तर या उत्सवाच्या दिवशी जेही बाहेरून खानदेशातून जेही भक्त मंडळ येतात तर या त्यांच्या कथनामध्ये म्हणजे त्यांच्या ज्या ओव्या आहेत तर त्या ओव्यांमध्ये निंबाबा आणि अजबसिंग पाटील यांना आवर्जून त्यांचं गायन केलं जातं. तर ही निंबाबाची मणी आहे. चांग सुलतान यांचा जो अवतार आहे तो इस्लाम आणि हिंदू यांना मिळवण्यासाठी आहे आणि तत्वरूपी भगवान असल्यामुळे द्वापारमध्ये त्यांनी पांडवांचा रूपांतर घेतलं आणि कलियुगासाठी ते चांग सुलतान बनले. हुकाबा धनगर होते, त्यांना 2 मुलं होती आणि ते दोघं मुलं हे चांगदेवाचाच प्रसाद होता. म्हणजे त्यांना मुलबाळ होत नव्हतं त्यावेळेस चांगदेवाने सांगितलं की तुझ्या घरी अशी उत्पत्ती मी करणार आहे, असं तुला 2 पुत्र प्राप्त होतील. 2 पुत्र प्राप्त होतील आणि ते त्याच्यापैकी एक मला दे म्हणे सेवेसाठी. परंतु एक सेवकरी बनला म्हणजे दगडूबा. हो, आणि जो लक्ष्मण होते ते लक्ष्मण भगत म्हणून प्रसारित झाले पुढे. मग त्यानंतर आत्मज्ञान आणि तत्वज्ञान या दोघांचा जोरा म्हणजे तत्वज्ञान हे लक्ष्मण यांच्याकडे होते, लक्ष्मण भगत यांच्याकडे होते आणि आत्मज्ञान मात्र शिवकरीकडे होते. मग त्यावेळेस जे दगडूबा आहेत तर त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं आणि देवाच्या पुढेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. म्हणून आज प्रत्येक जण जेही मंदिरात प्रवेश करतील ते अगोदर दगडूबाच्या समाधीला हात लावतील, त्याच्यानंतर देवाकडे जातील. अशी ही पहिल्यापासून प्रथा. जळगाव जिल्ह्यातल्या खिरोदा गावचे श्री आनंदा महाराज हे चांगदेवाचे भक्त होते. त्यांचे सुपुत्र श्री गणपत महाराज यांच्या प्रेरणेने 1936 सालापासून दरवर्षी येथे अन्नदानाचा कार्यक्रम घडवला जातो. आणि श्रावण सुद्धा 14ला वेल्हाण्याला मेळाला भरत असतो आणि दिवाळीच्या मैदानामध्ये काठ्यादेव आहे, तिसरा भाऊ आहे, त्यांचा मेळा 12 आणि 13 हे पौवाला दिला आणि 14 हा काठ्यादेवाला दिला. त्याच्यामुळे 3 दिवसाचा मेळा तिथं भरत असतो. आणि 4था मेळा जे काल्या भंडारी आहे जे नागदेवताचा अवतार आहे ते पंचमीला नागपंचमीला तो अंचाळा म्हणून गाव आहे त्यांनी मानलं त्या ठिकाणी तो मेळा भरत असतो. आणि भारत हे महाभारत जी येते ते 5 भाऊ आहे ते वनबा ऋषी आहे, ते सर्वात लहान असल्यामुळे त्यांची महाभारत त्यांची भरल्या जाते. आणि श्रावण शुद्ध पंचमी त्यांची बहीण ही जनाबाईची नंदिनी माता म्हणतात, तिला ते घोड्या वाकडून स्थान दिलेलं आहे. अशी या देवांची करुणा कहाणी आहे. सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात आनंदाने सामील होतात. चांद पीर के चांद सुल्तान बनेले, चांद पीर के चांद सुल्तान बनेले. मध्ययुगीन काळात खानदेशात 2 ठिकाणी फारुकी सत्तेची राजधानी होती, बऱ्हाणपूर आणि किल्ले लळिंग. या फारुकी राजवटीत चांगदेव हे चांग पीर आणि चांग सुलतान या नावाने ओळखले जाऊ लागले. चांग सुलतान देवतेला फुलांची चादर चढविण्याची प्रथा
ही त्या काळात सुरू झाली, ती आजही सुरू आहे. साथ मेरे गौली हो, साथ मेरे निशानदा, जिसकी तोड़ उसकी देवाधिदेव भगवान विष्णु ये संतन के कैवारी भाई इंद्र चिंता करना नहीं, जाओ अपने अपने धाम पे रहो, अपना कार्य बनाओ. लोकमानस आपल्या श्रद्धेतून प्रतीकांची घडण करीत असतं. या प्रतीकांवरची श्रद्धा हाच लोकमानसातल्या मनामनांना जोडणारा एक समान धागा ठरतो. प्रेम, बंधुभाव आणि करुणा या मानवी मूल्यांच्या ताण्याबाण्यातूनच नकळत मानवता धर्माचा पट विणला जातो आणि मानवता धर्म हाच कोणत्याही लोकसंस्कृतीचा अस्सल गाभा ठरतो.